ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत दोडक्याची भाजी। पण ही भाजी तर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। दोडक्याची भाजी तर सगळेच करतात, पण तुम्ही जर या पद्धतीने केली ना, तुमच्या डब्यामध्ये किंवा घरामध्ये ही भाजी थोडी पण शिल्लक राहणार नाही। फक्त तुम्हाला इथे काय करायचं की घेताना दोडके तुम्हाला अगदी फ्रेश दोडके घ्यायचे। इथे आपल्याला तुम्ही बघू शकता, मी इथे अगदी फ्रेश घेतलेले आणि गावरान घ्यायचे। आपल्याला बऱ्याच वेळा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा काय होतं माहिती आहे का, आपल्याला फक्त दिसायला दोडके छान दिसतात म्हणून आपण घेतो, पण गावरान दोडके घेताना इथे तुम्ही लक्षात घ्यायचं की ते थोडे थोडे असे काटे आलेले बघा तुम्ही। तर हे दोडके इथे आपल्याला घ्यायचे। याची भाजी खूप छान होते, त्याच्यामुळे तुम्ही बाजारात जाताना पण ह्या गोष्टी ते लक्षात घ्यायच्या आहेत। तर इथे मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता इथे मला बारीक कट करून घ्यायचे आणि अगदी कमी वेळेत होणारी ही भाजी तुम्ही डब्यासाठी अगदी उत्तम हा पर्याय आहे। तर चला आपण आता याला छानपैकी ते मी बारीक कट करून घेणार आहे। इथे मी आता याला बारीक छानपैकी कट करून घेणार आहे। आणि आपल्याला हे जे दोडके आहे ना, बऱ्याच भागामध्ये दोडके गिलके आणि घोसाळी म्हणतात, तर आमच्याकडे याला दोडके म्हणतात। तर हे जे पोकळ असं हे ते आपल्याला कट करून टाकायचे, जेणेकरून आपली भाजीची टेस्ट मग छान लागत नाही। त्याच्यामुळे इथे मी याला कट करून घेतलेले आणि आता हे मी छानपैकी ते बारीक बारीक कट करून घेणार आणि अगदी कमी वेळ शिजून तयार होणारी ही भाजी आहे। तर इथे मी आता छानपैकी बारीक कट करून घेणार आहे। खूप जास्त वेळ पण नाही लागत आपल्याला ही भाजी करायला। मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी खूप लवकर होणारी ही भाजी आहे। आणि सुकी भाजी करणार आहोत आपण, ती रस्सा भाजी नाही करायची। आपल्या रस्सा भाजी मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेली आहे। आता छानपैकी मी ते बारीक कट करून घेणार आहे आणि याच्या अगोदर आपल्याला कांदा पण कट करून घ्यायचा आहे। तर मी ते कांदा छोटे छोटे 2 कांदे कट करून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी बारीक बारीक दोडक्याचाच वापर केलेला आहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते। गॅस ऑन करून घेतलेले आणि याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तेल। तर इथे तेल आपल्या आवडीनुसार घालायचे, कारण कोणाला कमी कोणाला खूप जास्त आवडतं, पण मी ते कमी तेलाचा वापर करते। इथे मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेले आणि अगदी कमी तेल आहे, त्या भाजीसाठी आपल्याला पुरेसे आहे। कारण खूप जास्त तेल पण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, त्याच्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला। इथं तेल गरम होत आले की आपल्या याच्यामध्ये घ्यायची मोहरी टाकून। इथे मोहरी फुटली की याच्यामध्ये आपण लगेच घालून घेणार आहोत जिरे आणि याच्यामध्ये आपण टाकणार बारीक केलेला कांदा याच्यामध्ये मी आता। आणि हा कांदा आपल्या इथे गुलाबी कलर होईपर्यंत इथे छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी टाकून घेणार लसणाच्या पाकळ्या। इथे लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे, मी इथे बारीक करून घेणार नाही खलबत्त्यामध्ये वगैरे। आता इथे छानपैकी आपण याला लालसर करून घेणार आहोत। तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली ना, खूप छान लागते आणि खूप कमी वेळेत होते। डब्यासाठी ही भाजी खूप उत्तम आहे। तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आणि टेस्ट म्हणजे आणि दोडका हा शरीरासाठी खूप आरोग्यदायक आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा दोडका हिवाळा आहे तर आपल्याला घरी दोडके भेटत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा। कारण मुलांना तशी भाजी आवडत नाही, तर या पद्धतीने भाजी केली तर मुलं नक्की आवडीने खातील। इथे आपला कांदा हा लालसर झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे टाकून घेणार आपण हळद। याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चम्मच तिखट इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायचे। तर इथे मी 1 चम्मच तिखट टाकून घेतलं। इथे आपले हे तिखट कच्चं राहायला नको, त्याच्यामुळे इथे आपण थोडंसे व्यवस्थितपणे तिखट फ्राय करून घ्यायचे। आणि याच्यामध्ये टाकून घेणार आपण छानपैकी कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीची टेस्ट अजून वाढते। आता याच्यामध्ये टाकून घेतली कोथिंबीर टाकल्यानंतर काय होतं, आपलं तिखट आहे ना ते जळत नाही, त्याच्यामुळे इथे तुम्ही कोथिंबीर टाकून घ्यायची। नंतर टाकून घेणार मी बारीक कट केलेले दोडका आणि आता परत आपण इथे हा छानपैकी सर्व मिक्स करून घेणार आहोत। याला एक संघ करून घ्यायचं इथे आपल्याला। छानपैकी ते एक संघ करून घेतल्यानंतर पूर्ण आपले जे दोडक्यांचे जे बारीक बारीक कट केलेले स्लाइस केलेले असतात ना, आपले हे छोटे छोटे काप वगैरे, त्यांना छानपैकी तिखट मीठ लागल्यानंतर मग त्याची टेस्ट अजून छान लागते। त्याच्यामुळे इथे तुम्ही याला छानपैकी ते एक संघ करायचं आणि परत टाकून घेणार थोडंसं वरतून कोथिंबीर आणि आता इथे आपण टाकून घेणार चवीनुसार मीठ।
याच्यात टाकणार मी चवीनुसार मीठ. शक्यतो कोणाला कमी कोणाला जास्त मीठ लागतं त्याच्यानुसार इथे आपल्याला आपल्यानुसार मीठ घ्यायचं इथे आपल्याला. आणि इथे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. तर तुम्ही ते पाणी घातलं ना तर या भाजीची टेस्ट खूप छान लागत नाही, त्याच्यामुळे ते पाणी घालायचं नाही आपल्याला. इथे आपण कोणताच मसाला ॲड केलेला नाही आहे. याच्यावरती आपण ठेवून देणार आहोत झाकण. अगदी 5 मिनिटासाठी इथे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. याच्यावरती मी आता झाकण ठेवून देते आणि ही भाजी ना वाफेवरती शिजून तयार होते, त्याच्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते. तर इथे पाण्याचा वापर करायचा नाही. इथे तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्या काही भाज्या असतात ना त्यांना पाणी जर आपण शिल्लक घातलं किंवा टाकलं तर बऱ्याच भाज्यामध्ये न पाणी घालता पण आपण भाज्या शिजवतो, त्याच्यामुळे त्या भाज्याची टेस्ट छान लागते. 1 मिनिटानंतर परत आपण एकदा याला छानपैकी हलवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे. पाण्याचा वापर केलेला नाही आपण, तरी पण इथे पाणी सोडलेलं आहे या भाजीने. परत झाकण ठेवून देणार आहोत आपण आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तर इथे आपल्या भाजीला 5 मिनिटं झालेले आहे आणि इथे ही आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तर ही भाजी शिजून तयार कशी झाली तर इथे बघू शकता तुम्ही. इथे आपल्या भाजीने साईडने छानपैकी इथे तेल सोडलेलं आहे. तर ही भाजी आपली शिजून तयार झालेली. तर मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर बघा इथे ही आपली भाजी शिजून तयार झालेली. तर मग आता ही भाजी लगेच आपण आपल्या मिस्टरांच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये भरू शकतो. आता ही भाजी मी ते बंद करून घेणार आहे ते गॅस. पण भरूया या टिफिनमध्ये भाजी. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसायला पण किती छान दिसते, तर टेस्ट किती छान असेल. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे मी आता सर्व भाजी ते टाकून घेते आणि डबा पॅक करते.